वाढदिवसाला संविधानाची भेट, वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचा आगळावेगळा उपक्रम. मिरजेत वाढदिवस म्हटले की डॉल्बी, फटाक्यांची आतषबाजी आणि अनावश्यक खर्च करण्याची प्रथा पाहायला मिळते. मात्र या पारंपरिक पद्धतीला फाटा देत मिरज येथे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी वाढदिवसाला संविधानाची प्रत भेट देत सामाजिक बांधिलकी जपण्याचा आगळावेगळा उपक्रम राबविला. मिरज येथील वंचित बहुजन आघाडीच्या नूतन संपर्क कार्यालयात हर्षद कांबळे, संकल्प कांबळे आणि हनुमंत कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून संविधानाची प्रत भेट देत वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसाच्या आनंदासोबतच समाजप्रबोधन आणि संविधानिक मूल्यांची जनजागृती व्हावी या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. संविधानाची ओळख, त्यातील मूल्ये आणि नागरिकांचे अधिकार आणि कर्तव्ये समाजापर्यंत पोहोचविण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. वाढदिवसाच्या निमित्ताने केवळ उत्सव न करता समाजाला सकारात्मक संदेश देणारा हा उपक्रम ठरल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्ह्यातील नेते अशोक कांबळे, प्रमोद वायदंडे, नजीर झारी, अल्ताफ खतीब, सूर्यकांत कुकडे, रविकुमार गवई, प्रकाश लकाते यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, डिजिटल सांगली न्यूज नेटवर्क. आज मिरज शहरामध्ये वंचित बहुजन आघाडी जनसंपर्क कार्यालयामध्ये प्रथमच आम्ही हर्षद कांबळे आणि संकल्प कांबळे आणि हनुमंत कांबळे या तिन्ही भावंडांचं या ठिकाणी आम्ही वाढदिवस संपन्न केलेला आहे. या वाढदिवसामध्ये एक मिरज शहरामध्ये एक नवीन संदेश या ठिकाणी पोहोचवण्याचं काम या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी घडलेलं आहे. आज संविधानाचं प्रत्येकाला या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्तानं भेट देऊन आणि विदाउट डॉल्बी, आतिषबाजी किंवा घोषणा ही न देता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्षे 11 महिने 18 दिवस जी का संविधानासाठी जी परिश्रम घेतलेले तिची पुन्हा एकदा ह्या तरुणांच्या मध्ये आठवणी राहावी म्हणून ते संविधानाचं प्रत या ठिकाणी आम्ही प्रत्येकाला या ठिकाणी भेट दिलेली आहे. आणि आज मिरज शहरामध्ये एक चांगलं संकल्पना या डॉक्टर रविकुमार गवई असतील, जकाते सर असतील, शब्बीरभाई चिवलकर असतील, प्रमोद वायदंडे आहेत, सागर दरबारे आहेत आणि बरेच माझ्याबरोबर असणारे सर्वच ह्या कार्यकर्त्यांनी तिने एक चांगला योजना या ठिकाणी सुचवलं आहे. आणि संकल्प आणि हर्षदच्या वडिलांनी तिने काय म्हटले की कांबळे साहेब आपण एक नवीन उपक्रम या ठिकाणी राबवूया आणि त्यांच्या मताशी आम्ही सर्वजण या ठिकाणी सहमत झालेलो आहोत. आणि इथून पुढच्या काळामध्ये त्या जनसंपर्क कार्यालयामध्ये असंच तुम्हाला वाढदिवस बघायला मिळेल. आणि एक माझी सर्व मिरजकर नागरिकांना सूचना आहे, आपण डॉल्बी लावून दंगा करून अंगावर केसेस घेण्यापेक्षा एक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी वाढदिवस करावं असे सर्वांना एक नम्र आव्हान आहे आणि तसं विनंती आहे. जय भीम, जय भारत.